अरे आप्पी अर्जुन कुठे आहे? हा येतातच आहेत. मॅडमचं ऑफिस सुरू झालंय ना आता. अरे सुजा, पण ती कामाला जायला लागली चांगलंच झालंय ना. वय घरात बसून बसून तेच तेच डोक्यात आलं असतं तिच्या. शांतीचं काय म्हणत होतीस ग? वय बोलले मी त्यांच्याशी, पण या आठवड्यात मुहूर्त नाही म्हणले. बोलून घ्या, नाही त्याची तयारी बी करावी लागेल आपल्या सगळ्यांना. मला कशात घेऊ नका बरं का. मला आणि पिओला, तिला बी जॉब असणार आहे आता. युताई, जॉब लागला तुला? लागला म्हणजे लागल्या त्यात जमाय. अगं अजून बोलणी सुरू आहेत, ते पगाराचं थोडं चालू आहे. अगं तुला कामच करायचंय ना, मग कर की. ते पगाराचा कशाला विचार करतेस? हा, पगार का तुम्ही देणार आहे का तिला? विचार करू नको म्हणा. अरे तिच्या मनासारखं तिला नोकरी करता यावी म्हणून म्हणतोय मी. तगो बाया, काय हो सरकार, नाही हल्ली तुमचं लईच मन परिवर्तन झालंय. हा, करून सरून भागले आणि देवपूजेला लागले, अशातली गते. मावशी, त्यांचं झालं हो, पण तुमचं होईल असं काय वाटत नाही बरं का. जाऊ द्या कदम, कुठून आदर लागतं यांच्या. येऊ का? अरे आत्या. अरे आई शपथ, ये. हो किती दिवसांनी आलात तुम्ही? कशा? छान. नवीन लग्न झालंय ना, सोडत नसतील. काहीतरी नको बोलूसा पिऊ, तिकडे जरा अडचणी होत्या म्हणून. आता काय लगेच सगळं सांगू का? आत्या तू बस जरा. हो बसा. अगं तू आलीस तर फ्रेश होऊन घे, हात पाय तोंडून घे, नाश्ता तयार आहे. नको दादा, कितीतरी दिवसांनी आले, जरा पोटभर गप्पा मारू देत मला. मग काय म्हणतात अनिल सर या ठिकाणी? ते मस्त आहेत, त्यांनीच सोडलं सातारला. आता मी पण जरा नोकरीचं बघतीये. अरे वा, हे ऐकून एकदम बेस्ट वाटलं. अगं नोकरी तर मिळेलच तुला, एवढी शिकलेली आहेस तू. मीच मूर्ख होतो अगं त्यावेळी, काय सांगायचं तुला. अरे दादा, आता कशाला मागचं उगाळत बसतोयस तू? अगं तायडे, तू खुश आहेस ना, मग झालं तर. अजून आम्हाला काय पाहिजे? हा, माझं सोडा, तुम्ही सगळेजण कसे आहात? वंस हो, काय काय सांगायचं तुम्हाला ना, कुठनं सुरुवात करायची तेच कळना झालंय. का ग वहिनी, काय झालं? बाळा, आत्याजी आली. चला चला चला. आत्या, हे बघा. अहो आमच्या बाळाला भेटा की. बघा कसलं भारी आहे आमचं बाळ. रुपाली, त्या आत्ताच आली आहे ना, तिला जरा बसू दे, मग दाखव. मग बाळाला घ्यायला काय होतंय तेव्हा? अगं असं नाही, पण त्याला झोप आली आहे ना, मग ते परत चिडचिड करतं ना, म्हणून म्हटलं मी. तुम्ही ना नेहमी असंच करता. माझ्या बाळाला कोणाला भेट. रुपाली, रुपाली, तुम्ही ना नेहमी असंच करता. माझ्या बाळाला कोणाला भेटूनच देत नाही तुम्ही. नाही असू दे, ती आत येऊन भेटेल बाळाला. चल रूम मध्ये भेटेल. हा, हा, माझ्या बाळाला जोजो आली ना, गाई गाई करायची माझ्या बाळाला. हो चला, गाई गाई करू आपण. गाई गाई करायची. हो. अरे दादा, हे काय आहे? हे असं चाललंय बघा, चित्तरकथाच आहे बघा सगळी. म्हणजे? अगं बाया, ती पोटावर पडली आणि त्याच्यात तिचं बाळ गेलं. तशी बी ती पडली नाही, तिला पाडली. अये, आणि तेव्हापासनं भावली घेऊन बसती आणि बाळ बाळ म्हणती. आणि आप्पीचं तर तुला माहितीच असेल ना, का नाही माहित? ओ मावशी, हे सगळं लय भारी झाल्यासारखं चव घेऊन काय सांगताय? आता ग बाया, जे आहे तेच मी सांगते ना. अगं रुक्मिणीला बी वाटतंय की काहीतरी घरात झालंय म्हणून ती शांती करायचं म्हणत होती. आणि मला बी वाटतंय नक्कीच कुणाची तरी नजर लागली असणार घराला. मी गेले त्यावेळेला सगळं काही चांगलं होतं.
तू घरात आलीस आणि सगळं विपरीत घडायला लागलं बघ. तर अगं तुला या तुझ्या भावानी इतके वर्ष कोंडून घातली होती ते बघ. आधी काय काय पाप केल्यात ना त्याची सगळी फळं आहेत. आणि लागले लगी माझ्या माथ्यावर फोडायला. ओ मावशी ग बसाव. प्रत्येक वेळी मध्ये मध्ये बोललंच पाहिजे का तुम्ही? अरे पण तुम्ही सगळ्यांनी मला का नाही सांगितलं? दादा रे, तायडे तू नवीन संसाराला लागली होती ना, त्यामुळे आम्ही म्हणलं कशाला सांगावं. अहो वंसानी हे सगळं एवढं लवकर लवकर घडलं की आम्ही एक निस्तरतोय तवर दुसरं काहीतरी व्हायचं बघा. आत्या एवढं काय नाही, आपण लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर निघू बघा. आत्ता माझी आप्पी बोलली. कशी आहेस आप्पे तू? मी ठीक आहे आत्या. आता परत ऑफिसला जायला सुरुवात केली. जाते तिकडे बाळाला शोधायला. बाळ 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 करत. हत्या तुला चांगलंच माहिती आहे कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही ऐकायचं. जाऊ तू फ्रेश होऊन घे, जरा खाऊन घे, काहीतरी आराम कर. तू आहेस ना आता जरा? हो, आठवडाभर मी इथेच आहे. बरं झालं, आम्ही कामाला जाऊन येतो. आल्यावर बोलू आपण जरा व्यवस्थित. हो. येतो सर. ये. कुठे गेली फाईल? सुजा, मला ना तुझी कीव येते बघ. अरे किती वेळा तुलाच बळीचा बकरा बनवायचा. आता परत तुझे त्या आप्पीचे भांडणं होणार, परत तुझी वाट लागणार. बेचारा सुजा. दादा अरे तुम्ही दोघ जण असं तोंड पाडून काय बसलाय? आता काय सांगायचं तायडे तुला. तुझ्या तर सगळं डोळ्यासमोरच आहे ना. अरे आपल्यावरती काय हे कठीण प्रसंग पहिल्यांदा आलेत काय? नाही वंस, आजवरची संकट वेगळी होती, पण आता या वेळेला विचित्रच काहीतरी झालंय बघा. वहिनी अगं असं काय बोलतीस तू? अहो थोरली सून बाहुली घेऊन बसती बाळ म्हणून. ती पोटावर पडली आणि तिचं बाळ गेलं. धाकटी सून तिचं जन्माला आलं आणि गेलं. या 2-3 महिन्याच्या काळातच हे सगळं झालंय बघा. हा, ती सोडून रोज दुसरं काय घरात घडतंय ते वेगळंच. होय ना, कधी सुखानं बसून 2 घास खाल्ल्यात, घरातली सगळी खुश आहेत असं कधी झालं हेच आठवत नाही बघ मला विने. अरे दादा तुम्ही दोघ जण घरचे करते पुरुष आहात. तुम्ही मोठे आहात घरातले. तुम्ही दोघांनी जर असे हातपाय गाळले तर कसं व्हायचं रे? हो पण काय करावं तेच कळना झाल्या. एक विस्तरतोय तोवर दुसरं काहीतरी होऊन बसते. आता घरात बाळ येणार म्हणून सगळे किती खुश होतोय. हा, मला तर वाटलं होतं अर्जुनचं बाळ आलं ना की आपाप वातावरण निवडेल, सगळे खुश होते. अरे समजायलाच वाटत होतं विन्या. हा ना, पण घडलं भलतंच ना. नाहीतर काय. अहो आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे असं राहून राहून वाटतंय बघा मला. नाहीतर ह्या अशा सारख्या सारख्या गोष्टी का होतील? काय माहित काय घडले, पण आधी कधी घरात असं झालं नव्हतं. हा म्हणजे ती गेली पण ती तिच्या आजारातनं गेली ना.
त्यावेळी आपण काहीच करू शकलो नसतो. अरे दादा, आपण हे डोक्यात घेतलं तर सगळं असंच आहे वाटणार आपल्याला. नाही ग तायडे, नाही, काहीतरी चुकतंय म्हणून ना या घरात काही चांगलंच होईना बघ. बाकी काय नाही न्या, ही समधी माझ्या पापाची फळं आहेत ती. मी तायडी बरोबर वाईट वागलो, स्वतःच्या सख्या बहिणी बरोबर तिला कोंडून घातली इतकी वर्ष. इन्या मी तुला स्वप्नीलला हिनावलं, सुजाला आता तो जो आहे ना त्याला बनवायला मी कारणीभूत आहे. आणि कमी का काय म्हणून ही मनी डोक्यावर येऊन बसली. आता ही सगळी माझ्या कर्माची फळ अख्ख्या घराला भोगावी लागतायत. एवढ्या एवढ्या दादा हे असं काय बोलतो ना ते कळतच नाही बघ मला. तू सांग बघू त्याला. दादा, तुझ्या मनावर कसलं ओझं आहे का रे? म्हणजे हे सगळं नाही, असं ओझं म्हणजे की मन खात राहतं ना. पूर्वी जी काय आपण वागलो ते सगळं आठवत. अरे असं मागचं धरून बसलास तर पुढं कसं जाणार तू? अरे दादा, मला तर लई भारी वाटतं. म्हणजे तू आल्यापासून ना एकदम बदललायस बघ. वय खरं बोलतायत भाऊजी. अहो, आधीचे सरकार कसे होते हे कुणाला सांगून बी पटणार नाही. एवढा बदल झालाय तुमच्यात. पोटच्या पोरानं डांबून ठेवल्यामुळं अक्कल आली की आणखी काय. अरे दादा, असा विचार पण करू नकोस तू. आणि परत पहिल्यासारखं चांगलं होईल याची वाट बघत बसलास ना तर ते नाही होणार चांगलं. तू ह्या गावात आलास, स्वतःच्या मेहनतीनं घर बांधलंस, आम्हाला मोठं केलंस, त्या तू कोणाची वाट बघत बसलास का? नाही ना. तू सगळ्या गोष्टी हातात घेतल्यास दादा. ती गोष्ट आहे बरं का. हो, तुम्ही धडाधड निर्णय घ्यायचात. हा, आणि आम्ही घाबरलो ना तरी दादा तू कधी घाबरायचं नाही रे. होय दादा, मी पण तेच सांगते. मुलं आता मोठी झालेत, आईची आणि बापाची गरज आहे मुलांना. दादा, अरे सुजाला तुझ्या पाठिंब्याची गरज आहे. सुजाला ज्या गोष्टी वाटतात ते करू देत की त्याला. आणि स्वप्नीलला तर खरं आत्ता आधाराची गरज आहे बघ. तुम्ही सगळ्यांनी स्वप्नीलला आधार द्या. आणि काय रे भावड्या, आप्पी तर तुला किती मानती, बाबा म्हणते ती तुला. तिला जो आत्ता सगळा काही त्रास होतोय ना त्यामधून तू आणि अर्जुनच तिला बाहेर काढू शकता बघ. होय ग, मला तर आप्पीकडे बघवत बी नाही आता. होय रे दादा, आपल्या सगळ्यांपेक्षा तिचं दुःख लई मोठं आहे बघ. तिला आपल्याला आता सावरलं पाहिजे. त्यासाठी आपण आधी उभं राहायला पाहिजे ना दादा. अहो वंस, पण कसं समजावायचं, कसं सांगायचं तिला? अहो, आपली आप्पी एवढी हुशार आणि शिकलेली आहे की तिला काय जरी सांगायला गेलं तरी असं वाटतंय की तिला सगळंच माहितीये. हा तायडे, तिला तूच नीट सांगू शकतेस बघ. अगं, तिची गरज फक्त या घराला नाही तर पूर्ण सातारा जिल्ह्याला आहे. त्यामुळं तूच तिला समजून सांग बरं का. होय ना, अशा धक्क्यानं भले भले गारद होत्यात आणि ही वेळ आपल्या आप्पीवर आली नाही पाहिजेत. असं नाही होणार नक्कीच, पर ती परत उभी राहिली पाहिजे लवकरात लवकर. ठीक आहे, मी बोलते आप्पीशी. पण तुम्ही पण आता पूर्वीसारख्या सगळ्या गोष्टी हातात घ्या, सगळ्यांना आधार द्या. आणि जर कोणाला काही समजलं नाही ना तर त्यांना मार्ग दाखवा. ते तर आता केलंच पाहिजे. नमस्कार साहेब. हो, इकडे कशाला आलाय तुम्ही? अहो, मॅडमनी बघितलं तर अडचण होईल. नाही बघत होती. खरं तर तुम्हाला एक महत्वाची बातमी द्यायला आलोय. कसली बातमी? आज गावात नवीन बांधकाम सुरू होते. यात काय नवीन आहे? त्याची फाईल आली माझ्याकडे, सुजयरावांचं ना. हा, त्यात काही अडचण नाही ना? कसली अडचण? अडचण काहीच नाही, सगळं ओके आहे. पोचलेत मला पैसे. कशासाठी पोचलेत पैसे? काय बोलताय तुम्ही? निघा इकडून. कुणी बघितलं तर माझी अडचण होईल बरं का. खरं तर काम थांबवायचं होतं म्हणून तुमच्याकडे आलो होतो मी. काय? मग काय तर. पण तुम्हाला का थांबवायचंय काम? मित्रा, काम कर म्हणलं की करायचं. का कशाला जास्त प्रश्न नाही विचारायचे. पण आता मी मार्गी लावले फाईल. पैसे नको आहेत का? नाही नाही, असं नाही. काय आधीच मॅडमने लय अडचण केली आहे हो. वर कमाई फार बंद आहे आमची. पण काम थांबू कसं? ही फाईल नीट बघा. या जमिनीच्या आजूबाजूला सगळी शेत जमीन आहे, त्याच्यामुळे तिकडे प्लॉटिंग करता येणार नाही. ही फाईल कुठून आली तुमच्याकडे? परत प्रश्न. पण आता सुजयरावांना काय सांगायचं? त्याला कशाला सांगायचे? त्याचे पैसे मिळतात ना फुकटचे. नको आहेत का तुम्हाला? नाही नाही, पैसे पाहिजेत की. संपला विषय. ही फाईल फक्त तुमच्या मॅडमना दाखवा, बाकी सगळं आपोआप होईल. ठीक आहे, पण पैसे? होम डिलिव्हरी करतो, नका काळजी करू. ओके. आत्ता मजा येणार बघ सुजा.
याला म्हणते एक घाव दोन तुकडे. मॅडम ऐका ना, आपण ना मॅडमशी काय बोलायचं आणि कसं बोलायचं हेच मला कळत नाहीये. मी जर त्यांच्यासमोर गडबडलो ना तर मला प्लीज सांभाळून घ्या. गायतोंडे, मी आहे ना, काळजी नका करू. आणि का घेता एवढं टेन्शन? नाही, मला असं सतत वाटतंय की त्या रागावल्या. का बरं? का कोण जाणे. आणि त्यांच्या घरी नेमकं काय चालू आहे हेही काय कळायचा मार्ग नाहीये. ठीक आहे, बोलूयात आपण. गायतोंडे साहेब, ही फाईल मॅडमला दाखवायची होती. कसल्या फाईल्स आहेत या? एक बांधकामाचं काम आलंय असं गावात, त्याची ही फाईल आहे. आणि अजून एक फाईल आहे, त्यात नियम आहे. बर ठीक आहे, पण ह्या फाईल्स मॅडमना का दाखवायच्या आहेत? ह्याच्यात काय वेगळं आहे का? म्हणजे काही महत्वाचं आहे का? हो गायतोंडे साहेब, तुम्ही ही फाईल मॅडमना दाखवा, त्यांना कळेल काय ते. बर ठीक आहे, देतो मी. या तुम्ही. ओके सर. मॅडम, ते आसगावच्या प्लॉटिंग्सची फाईल आली आहे. ते धनवडे साहेबांनी रिव्ह्यूसाठी पाठवलं आहे. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? काय चाललंय? मला सारखे हेच प्रश्न का विचारतायत सगळे? मी नीट काम नाही करत आहे का? मॅम प्लीज चिडू नका. चिडू नका म्हणजे? अहो, जो येतोय तो एकच प्रश्न विचारतोय मला. खरं तर काळजीपोटी विचारलं जात आहे मॅम. तुम्ही ॲक्च्युली एवढ्या मोठ्या धक्क्यातून जाताय तर स्वतःला वेळ द्यायला हवा. एका आईसाठी तिचं स्वतःचं पहिलं मूल हे जग सोडून जाणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही आहे मॅम. सॉरी, मी उगाच चिडले. तुम्ही का सॉरी म्हणताय? आमचं एवढंच म्हणणं की तुम्ही वेळ घ्या. गायतोंडे, मी वेळ घेऊन काय करू? झालेली गोष्ट बदलता येणार आहे का त्यामुळे? झालेली गोष्ट बदलता येणार नाही, पण किमान तुमचा त्रास. गायतोंडे, वेगळ्याच गोष्टींचा त्रास होतोय. कोणत्या मॅम? तायडे मॅडम, मला एक सांगा, तुम्ही आई आहात ना? तुमच्या मुलांनी जर तुमच्यापासून काही लपवलं तर तुम्हाला जाणवतं का? हो, बरेचदा. म्हणजे मुलांच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांचे काय विचार चालू आहेत मनामध्ये, हे सगळं आईला कळत असतं. कारण आईचं हृदय असतं ना शेवटी ते. तेच तर, हेच माझ्यासोबतही होतंय. म्हणजे मला असं समजून सांगता येत नाही आणि त्याचा त्रास होतोय मला खूप जास्त. मला असं वाटतं की तुम्ही वेळ घ्या. आता सध्या तुमच्या डोक्यामध्ये दुःखाचा दाट पडदा आहे. धुक्याचा असतो तसा, मग समोरचं आपल्याला काहीच दिसत नाही. मला वाटतं कदाचित तसं होत असावं. असंही असेल. म्हणून तो बाजूला झाला की हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बरोबर आहे, जरा वेळ जाणं गरजेचं आहे. मॅडम, तुम्हाला अजूनही असं वाटतंय की तुमचं बाळ? गायतोंडे, मी या प्रश्नाचं ठाम उत्तर नाही देऊ शकत आहे. मॅम, सध्या तुम्ही कामातच लक्ष द्या. हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. येऊ आम्ही मॅडम? हो. अर्जुन, आत्या ये की. आपली तर ठीक वाटते की बघ, आणि लगेच कामाला बी लागली ती. हा, तशी ठीक आहे. म्हणजे ऑफिसला गेल्यावर काम पण करते, पण बाळ जिवंत आहे हा विषय तिने डोक्यात घेतलाय. अरे अर्जुन, तिला पण लय मोठा धक्का बसला असणार आहे. आता एवढे दिवस मी पण स्वतःला हेच समजत होतो, पण तसं नाही. अगं तसं नाही म्हणजे? आपली घरात थांबली तर तिला त्याच गोष्टी आठवत राहते. म्हणून मी तिला म्हणलं की आपलं कामाला जा. पण तिथे जाऊन पण तेच. काल कुठे एका शेतावर गेली होती पाहणी करायला, तर म्हणली तिथे गेल्यावर मला असं वाटलं की माझं बाळ इथून जवळच आहे. काय? हो, नाही तर काय. मग इथंच बसलो होतो, मी ऐकलं तेव्हा मी ताडकन उठून निघून गेलो बाहेर. अरे अर्जुन, असं करून कसं चालेल बरं? ते बरोबर आहे, मी असं नाही करायला पाहिजे होतं ना. ते तो विषय काढला ना की माझ्या जखमीवरची खपली काढल्यागतच वाटतं का मला. अर्जुन, मला असं वाटतंय की तू आधी हे मान्य कर की बाळ गेलंय. हे बघ, बाळाचा आजही विषय काढला ना की तुला तेवढाच त्रास होतो. म्हणजे त्या गोष्टीचा अजून तू स्वीकार केलेला नाहीयेस अर्जुन. त्या बाळ गेल्यानंतर एवढ्या गोष्टी घडल्यात ना घरात. बाळ गेलंय हे स्वीकारायला पचवायला वेळच नाही मिळाला. एडगत करायला लागली आपली.
तेव्हाच मी स्वतःला समजावलं की अर्जा हे बघ बाळ गेलंय, तुला आत्ता फक्त आप्पीला सांभाळायचे बस. तू बाळासाठी जे जे काही केलंयस ना ते सगळं मला माहिती बघ. बाळ तुमच्या दोघांचं होतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टीतून आप्पीला जेवढा बाहेर यायला वेळ लागणार आहे, ह्या सगळ्या दुःखातून तेवढाच वेळ तुला पण लागणार आहे. आप्पी यातून बाहेर पडली की मी पण पडेल. असं नाहीये अर्जुन, तुझा प्रवास वेगळा, तिचा प्रवास वेगळा. तिच्यावर अवलंबून तू राहू नकोस. अवलंबून नाही का आत्या, पण ती रोज रोज म्हणते की बाळ जिवंत आहे, मग मला लय कसं तरी होतं. मी बोलते तिच्याशी, तू तिची काळजी अजिबात करू नकोस. आप्पी सारखी गुणी पोर ह्या दुःखामध्ये अडकून नाही पडली पाहिजे बघ. मी थांबेन तिच्यासाठी. मी ज्यावेळी विचार करत होतो ना की आप्पीची ही गोष्ट कोण बोलल तेव्हा मला असं वाटलं की हे फक्त बघ, तूच. बोलेन मी. चल जेवायला बसू सगळेजण. हा